नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 14.2चा 9वा प्रश्न सोडवणार आहोत. इन हाऊ मेनी इयर्स ₹700 विल अमाउंट टू ₹847 ॲट अ कंपाऊंड इंटरेस्ट रेट ऑफ 10 PCPA. इन हाऊ मेनी इयर्स म्हणजे ड्युरेशन काढायचं आपल्याला, यांची व्हॅल्यू काढायची. ₹700 विल अमाऊंट टू ₹847 म्हणजे 700 आपल्याला प्रिन्सिपल घ्यावं लागेल आणि अमाऊंट घ्यावं लागेल. याची व्हॅल्यू 847. कंपाऊंड इंटरेस्टने रेट ऑफ 10 PCPA रेट दिलेला आहे आपल्याला 10 PCPA. सोडूया. प्रश्न जसाच तसा आपण लिहून घेतलेला आहे. आन्सर गिव्हन डाटा काय आपण लिहू आधी. सर्वप्रथम गिव्हन डाटा लिहून घेऊ. रुपीज प्रिन्सिपल दिलेले आपल्याला. पीची व्हॅल्यू प्रिन्सिपल पी इक्वल टू ₹700. टोटल अमाऊंट दिली म्हणजे अमाऊंट याची व्हॅल्यू दिलेली आहे 847 रुपीज. रेट ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे. रेट आरची व्हॅल्यू दिली आपल्याला 10 PCPA % पर ॲन्युअल 10. हाऊ मेनी इयर्स म्हणजे ड्युरेशन काढायचं आपल्याला. ड्युरेशन म्हणजे यांची व्हॅल्यू काढायची किती. वी नो ए इक्वल टू पी ऑफ 1 + R/100 पूर्ण व्हॅल्यू आपण पुट करू याच्यात. एची व्हॅल्यू 847, पीची व्हॅल्यू 700 इंटू 1 + R10/100 यांची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. देअरफॉर 847 700 आपण या साईडला घेऊ. इकडं काय राहील आपल्याला 1 + 10/100 देअरफॉर 7ने आपण डिवाइड करू. 7 1 ओके. 7 7 1 7 1 7 7 डिवाइड केला आपण. 121/100 इक्वल टू क्रॉस मल्टिप्लिकेशन 100 + 10/100 देअरफॉर 121/100 इक्वल टू ॲडिशन 110/100 0 0 कॅन्सल. देअरफॉर 121/100 इक्वल टू 1/10/100 ओके. आता या दोन्ही संख्या पूर्ण वर्ग आहेत म्हणजे फुल स्क्वेअर आहे. 10चा 100 आहे आणि 11चा 121 आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो याला 121 ऐवजी आपण 11 लिहिलं आणि 100 ऐवजी 10 लिहिले तर होल स्क्वेअर असं लिहू शकतो आपण याला. इथं 11/10 बरोबर आहे. देअरफॉर आता हेअर हा बेस हा इंडेक्स बरोबर आहे. बेस दोन्ही इक्वल आहेत. म्हणजे यांचे आणि बेस सेम पण आहेत आणि व्हॅल्यू दोघांच्याही इक्वल आहेत म्हणजे इंडेक्स हे इक्वल असायला पाहिजेत. हेन्स
1/10 is the base, 11/10 is the base and is equal, hence their index must be equal. Therefore n equal to 2. यांची व्हॅल्यू आपल्याला 2 मिळाली, 2. Hence required duration will be 2 years. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.